नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण CMP होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे की मुंबईमध्ये स्थित आहे व एक टॉपचं BHMS कॉलेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ, फीज काय असेल, हॉस्टेल स्कॉलरशिप व इतर कॉलेजच्या डिटेल्स ज्या की विद्यार्थ्यांना व पालकांना जाणणे खूप गरजेचे आहे याच्याबद्दल आपण विचार करू. जर तुम्ही आपला फ्री काउन्सिलिंग ग्रुप अजूनही जॉईन नसेल केला तर नक्कीच करा व पेड काउन्सिलिंगसाठी खालील दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर या कॉलेजच्या फीजबद्दल आपण विचार केला, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल किंवा तुमचं ॲडमिशन एकतर मेरिटने होणार 85 + 15% स्टेट कोटामधून किंवा मग मॅनेजमेंटमधून होऊ शकतं. मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला स्कॉलरशिप तर मिळणार नाही. आता मेरिटमधून जर तुमचं ॲडमिशन झालं त्याच्यामध्ये विविध कॅटेगरीज आहे, जसं ओपन, OBC, SC, ST, VJ, NT कॅटेगरीज, ACBC कॅटेगरी आली किंवा EWS कॅटेगरी आली. आता या कॅटेगरीच्या ज्या सीट्स डिस्ट्रीब्यूट आहे त्याचा आता ओपन कॅटेगरी असेल, समजा ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला 15% मधून ॲडमिशन झालं किंवा तुमचं फुल ओपन कॅटेगरीज असेल, तुम्हाला 1,46,819 रुपये, डेव्हलपमेंट फी 14,681, टोटल फीज तुम्हाला ह्या कॉलेजची 1,61,500 रुपये पे करणे. पहा, कॉलेज चांगल्या लेवलचं आहे. त्याच्यानंतर गर्ल्स कॅन्डिडेट असताल व तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी 14,681 रुपये द्यायचे. आता एक चांगल्या प्रकारचं कॉलेज असल्यामुळे याच्यात फॅसिलिटीजही जास्त आहे, फीस थोडी जास्त पडणार आहे. OBC कॅटेगरीचा विचार केला तर 73,410 रुपये फीस, त्यानंतर डेव्हलपमेंट 14,681, डेव्हलपमेंट फी सर्व कॅटेगरीजला सेम असते. 88,000 रुपये साधारण तुम्हाला फीज असणार. SC, ST, VJ, NT, SBC कॅटेगरी ट्युशन फीज कोणत्याही प्रकारची घेतली नाही जात. त्याचबरोबर गर्ल्स कॅन्डिडेट असताल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये असाल किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपन कॅटेगरीमधले असाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीज इथं ट्युशन फीज घेतली जात नाही. फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी भरायची जी की 14,681 रुपये असणार आहे. बाकीची फी तुम्हाला स्कॉलरशिप, तुमची जी फी किंवा फ्रीशिप गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे त्याच्या मार्फत तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे बाकी गोष्टींची काळजी करण्याची गर्ल्स कॅन्डिडेट्सला गरज नाही. हॉस्टेलचा विचार केला तर साधारण हॉस्टेलची फीज ही या कॉलेजच्या 65,000 रुपये पडेल. आता मुंबई शहरामध्ये कॉलेज व हॉस्टेल असल्यामुळे फीस थोडी जास्त असते, किंवा तुम्ही PG रूम ही करून राहू शकता. हॉस्टेल काही कंपल्सरी नाही केलेलं, त्याच्यामुळे तेही तुमच्याकडे ऑप्शन आहे. आता महत्त्वाचा विषय, स्टुडंटच्या मनामध्ये काय असतं, कट ऑफ किती जाईल सर, नेमका कट ऑफ आपल्याला किती मार्क्स मिळेल. आता ह्या वर्षी पेपर खूपच टफ होता. ओपन कॅटेगरीचा विचार केला ना, 200 मार्क्स प्लस पकडा किंवा 190 प्लस. OBC कॅटेगरीसाठी त्याच रेंजमध्ये 190, याच्यामध्ये एक 5 ते 10 मार्काचा डिफरन्स राहतो. SC कॅटेगरी 170 प्लस जाण्याची शक्यता व ST चा कमी जातो, 145 ते 150 च्या आसपास यावर्षी भेटायलाच पाहिजे ते कॉलेज. VJ कॅटेगरीचा विचार केला तर 180 व NT, NT2, NT3 कॅटेगरीचा 170 ते 180 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये चेंजेसही होतात. जर स्पॉट राऊंड झाला, जस्ट क्वालिफाईंग मार्क्स 130 140 मार्क्सवर ऍडमिशन होतात. असं नाहीये की का चांगलं कॉलेज आहे, जो कट ऑफ सांगितला त्याच्यावर. पूर्ण गोष्टी SML वर डिपेंड असतात. तुमची कॅटेगरी रँक काय, त्या कॅटेगरी रँकवर पण डिपेंड असतात. त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज नाहीये. जो कट ऑफ तुम्हाला सांगितला आहे किंवा जो कट ऑफ आता काही केल्यास तुम्हाला कमी किंवा जादा थोडा होणारच आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आता 100ची इंटेक आहे, 30% सीट्स गर्ल्ससाठी रिझर्व असतात, 70% दोन्ही अप्लाय करू शकतात. याच प्रकारे अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. तुमचे काही डाऊट असू द्या, छोटी छोटी गोष्ट असू द्या, मॅनेजमेंट ॲडमिशन असू द्या, टीम मेंबर्सला कळवा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.